मुलींना मुळात आरक्षण का हवं? आम्ही घरी बसतोय आणि आम्ही शांत आहोत, मुळीच नाही. एक महिला 7 पिढ्या घडवू शकते. पूर्वी आमच्या आजोबा पंजोबांकडे होतं, आज आमची परिस्थिती फार वाईट आहे. मराठा समाज आता मराठा नेत्यांच्या सोबत मुळीच नाहीये. काय केलं ह्या नेत्यांनी? का हवंय मराठा मुलींना आरक्षण? पहा फक्त मॅक्स वुमनवर. नमस्कार, मी प्रियदर्शनी तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करते आपल्या या खास कार्यक्रमात. आजचा कार्यक्रम हा तसा म्हटला तर फार काही खास नाहीये, कारण महिलांचे पर्स्पेक्टिव्ह म्हणावे तितके महत्वाचे नाहीये असं बऱ्याचदा आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अर्थात आपल्या घरात आणि आपल्या समाजामध्येही अशा प्रकारचं एक चित्रण आपल्याला झालेलं दिसून येतं. पण ज्या ज्या काही घटना समाजामध्ये होतात त्या सगळ्या घटनांचे पडसाद हे मुलींच्याही आयुष्यावर पडतात, हे विसरू नका. आणि त्यांचंही या सगळ्याबद्दलचं स्वतःचं म्हणून असं एक मत असेल. ते कदाचित तुमच्या मताशी सहमत असेल किंवा नसेल, पण या मताची नोंद घेणं नितांत आवश्यक आहे. आता तुम्ही विचाराल, का बरं इतके दिवस तर काही आवश्यकता नव्हती, मग आता याची आवश्यकता का आहे? तर याची आवश्यकता फार आहे. याचं कारण असं आहे की क्रांती मराठा मोर्चा जो आहे, जो तुम्ही बघितला असाल, त्यामध्ये अनेक आणि मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुलींचा सहभाग होता. आपलं म्हणणं त्या लोकांपर्यंत, प्रशासनापर्यंत पोहोचवत होता. अर्थात त्यांचा मुद्दा हा आरक्षणाचा होता आणि स्पेशली मराठा आरक्षणाचाही होता. पण एवढ्या मोठ्या संख्येनं जेव्हा महिला मुली रस्त्यावर उतरतात आणि स्वतःचं म्हणणं मांडतात, तेव्हा असं का होतं हेही आपण फारसं कधी जाणून घेतलं नाही. आणि आता जेव्हा त्याच आंदोलनाचा पुढचा टप्पा आपल्याला दिसून येतोय आणि तो म्हणजे मराठा आरक्षणाचं जरांगे पाटलांनी सुरू केलेलं हे आंदोलन. या आंदोलनाबद्दल महिलांचं म्हणणं काय, मुलींचं म्हणणं काय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या संख्येनं मुली आणि महिला या आंदोलनामध्ये का उतरतायत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण निमंत्रित करतोय ऍडव्होकेट स्वाती नखाते यांना. स्वाती नखाते यांना तुम्ही क्रांती मोर्चापासून मला वाटतं उघड सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. त्यांची मतं त्यांनी अनेकदा खूप ठामपणे आणि ठोसपणे मांडली आहे. स्वाती, स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये. आभारी आहे. क्रांती मराठा मोर्चाला आम्ही सगळ्या मुलींना, महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाहिलेलं आहे. अनेकदा हिरहिरीनं बोलताना पाहिले. खूप ज्याला म्हणता येईल की मनापासून भाषण करणं आहे, ते आपण खूप मोठ्या संख्येनं, म्हणजे याआधी कधी आंदोलनांमध्ये इतक्या हिरहिरीनं महिलांनी आणि खास करून तरुणींनी भाग घेतलेला नव्हता. पण क्रांती मोर्चात मात्र खूप मोठ्या संख्येनं मुली होत्या आणि त्या भाषणही करत होत्या. तुम्हीही त्याचा एक भाग होता. पण आता मात्र जरांगे पाटलांच्या या आंदोलनामध्ये महिला किंवा मुली दिसत नाहीये. याचं कारण काय? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तर मी असं म्हणजे प्रखरपणे सांगू इच्छिते की 9 ऑगस्ट 2016ला छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वी औरंगाबाद इथनं क्रांती क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. ही सुरुवात होत असताना याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर कोपर्डीमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला होता आणि त्याचा निषेध करायचा म्हणून मराठा समाजाने मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर येथून क्रांती चौक येथून काढला. मराठ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, पहिल्यापासून आहेत, परंतु 9 ऑगस्ट 2016ला एका महिलेवरती, एका मुलीवरती अत्याचार झाल्यामुळे हा मॉब, हा समाज खूप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला. एका मुलीवरती अत्याचार झाल्यामुळे साहजिकच मला असं वाटतं एक महिला दुसऱ्या महिलेसाठी उभा राहिलंच पाहिजे. म्हणून 9 ऑगस्ट 2016ला कदाचित महिलांचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त असू शकतं किंवा होतं. या 2016च्या मोर्चानंतर आता 2023 चालू आहे. वेळोवेळी मराठा समाज हा रस्त्यावरती त्याच्या मागण्यांसाठी उतरलेला आहे. मराठा समाजाने कोपर्डीच्या प्रकरणामध्ये त्या ताईला न्याय मिळावा म्हणून तो तर रस्त्यावर उतरलाच होता. त्याचबरोबर त्याच्या वेगवेगळ्या मागण्याही मान्य करण्यासाठी आणि त्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठा समाज चळवळीने त्याचं काम करत होता. 2016 पासूनच फक्त मराठा समाज मराठा आरक्षणाची मागणी करतो असं नाही. गेल्या अनेक दशकापासून वेगवेगळ्या संघटनेतनं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधनं, राजकीय पक्षांचं जशी सत्ता बदलली तसा विषय बदलतो, परंतु मराठा आरक्षण हा विषय ठाम आहे. जे सत्तेत आहेत त्यांना आरक्षण पाहिजे नाही, जे सत्तेत नाही आहेत त्यांना आरक्षणाचा मुद्दा घेऊन वोटिंग पाहिजे. परंतु या सगळ्या गोष्टींकडे पाहत असताना असं दिसून येतं महिला वेळोवेळी रस्त्यावर उतरलेल्या आहेत.
त्या उतरणार, त्या उतरत आहेत. आणि मनोज जरांगेच्या आत्ताचा जो लढा चालू आहे आमच्या भावाचा, मनोज भाऊंचा, मला असं वाटतं या लढ्यामध्ये सुद्धा महिला आहेत. परंतु एक छोटीशी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ताई, जेव्हा मनोज भाऊ आता आंतरवाली सराटीमध्ये मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वी जेव्हा उपोषणाला बसले होते आणि तिथे सरकारने ज्या प्रकारे निर्दयी लाठीचार्ज केला, एका महिलेच्या हातात 4 महिन्याचं लेकरू होतं आणि तिच्या कपाळाचं, तिच्या डोक्याचं रक्त जेव्हा त्या लेकरावरती पडतंय, मग ही एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण हा विचार करू की आपण ज्या लढ्यामध्ये जातोय, आपण ज्या आरक्षणासाठी जातोय, सरकार तिथे महिलांवरती, पुरुषांवरती तर अत्याचार करतंय, पण लहान लहान लेकरांनाही जे भोगावं लागतंय, सोसावं लागतंय, ज्या 4 महिन्याच्या लेकराला म्हणजे आरक्षण काय, समाज काय, किंवा संघटन काय, किंवा मोर्चा किंवा मागण्या किंवा आंदोलन काय, हे काहीही कळत नाही. अशा लेकराला जर का सोसावं लागत असेल तर ती महिला नक्कीच तिच्या लेकराला घेऊन घरी बसेल. आता ही एक महिला नाही, अशा कितीतरी महिलांना याचा अनुभव आला असेल. मी असं म्हणत नाहीये की आम्ही घरी बसतोय आणि आम्ही शांत आहोत, मुळीच नाही. आज आमचे वडील, बांधव, भाऊ हे सगळे तिथे आंदोलनाला आहेत, त्या आंदोलनाला प्रखरपणे बसलेले आहेत. आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि जर का सरकार म्हणत असेल की महिला याच्यामध्ये आम्हाला दिसत नाही, किंवा मीडिया म्हणत असेल याच्यात महिलांचं प्रमाण आम्हाला जास्त दिसत नाही, तर त्यांनी आवर्जून सांगेल, जर का कुणी आम्हाला असं म्हटलं की मराठा महिला आम्हाला दिसत नाही, तुम्ही तारीख आणि वेळ सांगा, 100% आम्ही आमच्या संख्येनं 1 कोटी काय 2 कोटी आम्ही महिला तिथे घेऊन येऊ आणि आमची संख्या, आमची ताकद तिथे दाखवून देऊ. 2016 मध्ये एका महिलेवरती, एका मुलीवरती अत्याचार झाला म्हणून आम्ही तिथे होतो. अजूनही आम्ही या मनोज भाऊंसोबत आहोत. हा, प्रमाण कमी जास्त दिसतंय, वेळ आली आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू, आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरत आहोत. परंतु आता सध्या आमचे मनोज भाऊ बसलेले आहेत आणि सगळ्या महिलांचा पाठिंबा आहे, सगळ्या महिला तिथे जाऊन भेट देत आहेत. आणि विशेष म्हणजे ताई, फक्त आंतरवाली सराटीलाच जाऊन महिला भेट देत आहे अशातली गोष्ट नाही. ज्यांना इतक्या दूर जायला जमत नाहीये त्या महिला साखळी उपोषणाला सुद्धा बसत आहेत. खूप साऱ्या महिला आंतरवाली सराटीमध्ये आता जाऊन आलेल्या आहेत. खूप मोठ्या मेळाव्यामध्ये त्या गेल्या होत्या. हा, आता काही कारणास्तव त्यांना तुम्ही दाखवत असेल, दाखवत नसेल. ग्रामीण एक काही लक्षात घ्या, आज मी ग्रामीण भागातली तरुणी आहे, मला सोशल मीडिया वापरता येतं म्हणून मी माझी मतं सोशल मीडियावरती प्रखरपणे मांडू इच्छिते. ही फार दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. मराठवाड्यामध्ये जेवढ्याही महिला आहेत त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना सोशल मीडिया म्हणा किंवा स्वतःची मतं तितक्या चांगल्या प्रकारे मांडता येत नाहीत, म्हणून कदाचित त्या माध्यमांच्या समोर पाहिजे त्या प्रमाणात येत नसतील. याचा अर्थ असा होत नाही की महिलांचा सहभाग हा आता आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये दिसून येत नाही, येतोय, परंतु त्यांना तेवढं प्रखरपणे बोलता येत नसेल म्हणून कदाचित त्या माध्यमांपासून दूर असतील. माध्यमांच्या समोर असतं म्हणजे मराठा आरक्षण त्यांच्यासाठी किती महत्वाचं आहे मी असं समजत नाही. त्या या सभेसाठी, या मोर्चासाठी आणि या आंदोलनासाठी त्यांचा किती पाठिंबा आहे आणि त्या तिथे किती जातात हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि 2016 पासून खूप साऱ्या तरुणांना खूप मोठी फळी, खूप मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि तरुण या विषयाला धरून आहेत. आणि ठीक आहे, काही तरुण गेले असतील राजकारणात, परंतु मला असं वाटतं की ही फळी त्यांना जी मिळाली होती, हे व्यासपीठ त्यांना जे मिळालं होतं, कुठलाच तरुण मराठा आरक्षण म्हटल्यानंतर त्या राजकीय पक्षात थांबणार नाही, ते दनादन राजीनामे देऊन वापस येतील. कारण मराठा समाजाचं आरक्षण हे फार महत्वाचं आहे. अगदीच स्वाती, ज्या हिरहिरीनं तुम्ही सांगतायत की महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, पण असं जरी असलं तरी मुळात तुम्ही दोन्हीही मोर्चे जवळनं अनुभवलेले आहेत, त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये तुम्ही स्वतः उतरलेले आहात. आपण अनेक तरुणींची याविषयी बोलतोच आहोत. पण एक महत्वाची गोष्ट आहे की जर महिलांना आरक्षण हवं असेल तर हे आरक्षण का हवंय, म्हणजे खास करून महिला, मराठा महिला आपण म्हणूया, मराठा मुली आपण ज्या आहेत त्या म्हणूया. याचं कारण असं आहे की जेव्हा निवेदनं दिली जात होती त्याच्यातलं प्रामुख्याचं एक निवेदन होतं आणि ते म्हणजे कोपर्डी बलात्कार हत्याकांडामधलं जे आहे ती शिक्षा आणि त्याची केस कशी चालवावी याच्याबद्दलचं होतं. पण आत्ताच्या या आंदोलनामध्ये महिला ज्या आहेत त्या आरक्षणाची मागणी करतायत. मग मराठा मुलींना मुळात आरक्षण का हवंय याबद्दलचं तुमचं मत काय? मराठा मुलींना आरक्षण का हवं या मुद्द्यावरती मी येतेच, पण तत्पूर्वी मला थोडंसं पाठीमागे जायला आवडेल. आपण पाहिलं आहे की एक तर भारतामध्ये महिलांना, मुलींना शिक्षणाचा किती मोठा इतिहास आणि किती मोठा संघर्ष आपण पाहतो. जिथे पूर्वी शाळेत जाताना आपण जे बघितलेलं आहे, आपल्या ज्या पण क्रांतिकारी महिला आहेत त्या शाळेमध्ये शिकवण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांच्या अंगावरती शेण फेकलेला आहे.
कितीतरी महान पुरुषांनी स्त्री शिक्षणाचा लढा उभा केलेला आहे. आणि मला असं वाटतं एखादी बौद्धिक पातळी जर का आपल्याला सुधारायची असेल तर त्याला शिक्षणाची जोड अत्यंत गरजेची आहे. आणि जिथे शिक्षणाची जोड असते पुरुषालाही आणि महिलेलाही, परंतु जर का महिलेला शिक्षणामध्ये चांगला दर्जा मिळाला तर एक महिला 7 पिढ्या घडवू शकते. एक महिला आपल्या कुटुंबाला तिच्या ज्ञानातनं परिपक्व आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या करू शकते. हे तितकंच खरं आहे. आणि या सगळ्या लढ्यांमधनं जेव्हा आता कुठे मुलगी वाचल्या जाते, म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव, आता कुठं मुलगी वाचल्या जाते आणि तिला आपण वाचण्यासाठी म्हणजे लिहिण्या वाचण्यासाठी शाळेत पाठवतोय आणि ती तिथे पण टिकतीये. मग आता जी मुलगी पोटातच वाचत नव्हती आता ती शाळेत जायला लागलीये आणि आता त्या जाणाऱ्या ज्या मुली आहेत शाळेमध्ये त्यात मराठा समाजाच्या ही मुली आहेत. मग त्या मराठा समाजातल्या मुलींची एक तर अगोदर कौटुंबिक जर का आपण परिस्थिती पाहिली तर त्यांची काही एवढी परिस्थिती नाहीये की ते शाळेत जाऊन मुलींना शिकवू शकतात. तरी सुद्धा मी असं म्हणते ग्रामीण भागामध्ये कुठे 4थी पर्यंत शाळा असेल, कुठे 7वी पर्यंत शाळा असेल, कुठे 10वी पर्यंत शाळा असेल, हे सगळे टप्पे शेतातली कामं घरची परिस्थिती बघत 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 मुली पार करून कुठेतरी ग्रॅज्युएट होऊन सरकारी नोकरीसाठी जेव्हा ते अप्लाय करतात मला असं वाटतं की जर का त्यांना आरक्षणच नाही मग त्या वाचलेल्या मुलीला मराठा स्पेशली मराठा पोटात जी मुलगी वाचलीये तिला तुम्ही नंतर आरक्षणामध्ये चितडून तुम्ही तिला जात्यामध्ये भरडून काढताय. त्या मुलीला जर का आरक्षण मिळालं तर 100% जी मुलगी एवढ्या संघर्षातनं पुढे आली आहे तिला जर का चांगला जॉब लागला, तिला तिला आरक्षण मिळालं, तिला शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं, तिला नोकरीत आरक्षण मिळालं तर ती स्वतःच्या कुटुंबाचा पाया, स्वतःच्या समाजाचा पाया निर्माण करू शकते. आणि जर का आपल्याला सक्षम बघायचं असेल तर सगळ्या समाजातल्या इतर मुलींना ज्यांना ज्यांना आरक्षण आहे त्याही मुली संधीचा फायदा घेऊन येत आहेत ना पुढे. मग 1-2 मार्गानं जर का मराठा समाजाची मुलगी मागे पडत असेल तर मला एक सांगा भारताचा विकास करायचा तर प्रत्येक समाजाचा पण विकास झाला पाहिजे ना. मग मराठा समाजाला तुम्ही जाणून बुजून का थांबवताय. बरं ही 1-2 महिन्यापूर्वी किंवा 1-2 वर्षापूर्वीची मागणी असती ना तर तुम्ही अशी लांबून धरायची होती. ही किती दिवसापासूनची मागणी आहे. बरं जेव्हा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल विचार केला होता तेव्हा थांबून म्हणजे तेव्हा आपण थांबवलं नको आता आमची परिस्थिती खूप चांगली आहे. पण जशी एखाद्या भागाची एखाद्या भूप्रदेशाची परिस्थिती वातावरणानुसार बदलत जाते तशीच एखाद्या समाजाची परिस्थिती ही वातावरणानुसार बदलत जाते. आज आमच्याकडे तेवढं नाही हो जेवढं पूर्वी आमच्या आजोबा पंजोबांकडे होतं. आज आमची परिस्थिती फार वाईट आहे म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरतोय. आणि मी असं काही एक गोष्ट लक्षात घ्या आज कुठेही बाहेर जाताना आपण घरातनं निघतो तर आपल्याला किती तयारीने निघावं लागतं. 4 पैसे जवळ ठेवावे लागतात. ते 4 पैसे मराठा समाजाचे फार कष्टाचे असतात. आणि जेव्हा एक महिला आणि एक पुरुष म्हणजे एक भाऊ आणि एक बहीण किंवा एक नवरा आणि बायको जेव्हा आरक्षणासाठी या आंदोलनासाठी जेव्हा रस्त्यावर उतरते ना त्यांच्या खिशातले 4 पैसे खर्चले जातात. त्या 4 पैशांचा म्हणजे काय मोल कधी करणार या सरकारला. आणि जेव्हा ती महिला रस्त्यावर उतरते तेव्हा ती फार जबाबदाऱ्या पार करून रस्त्यावरती आलेली असते. मग तिच्या या एवढ्या मोठ्या संघर्षाला न्याय कधी मिळणार. आणि त्याच्यासाठी आरक्षण प्रचंड महत्वाचं आहे. जेवढं आमच्या भावासाठी महत्वाचं आहे तेवढं आमच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे ना. अहो आम्हाला आरक्षण मिळालं ना आमच्या आईवडील आम्हाला पुढे शिकू देतात. आमच्या आईवडील पुढे आम्हाला सरकारी नोकऱ्यासाठी शिक्षणासाठी आम्हाला अलाउड करतील, आम्हाला परमिशन देतील. त्यामुळे आमच्या भावासाठी जेवढं महत्वाचं आहे ना तेवढं आमच्यासाठी महत्वाचं आहे. आमच्या ग्रामीण भागातल्या मुलींना जर संधी दिली ना त्या संधीचं सोनं नक्की करून दाखवतील. परंतु तुम्हाला आम्हाला संधीच द्यायची नाहीये. त्या पाण्यामध्ये खूप जण पोहताय आणि तुम्हाला त्यात पोहताच येणार नाही. त्यात तुम्ही पोहायला लागला तर तुम्हाला पाणी मिळणारच नाही आणि तिथे फारच गर्दी होईल आणि तिथे फारच कुचेपणा होईल. हे म्हणून तुम्ही आम्हाला साधं उतरू पण देत नाहीये. आणि तुम्ही एक विचार करा ना आमच्या समाजात काय फक्त म्हणजे मुलांना सगळ्या गोष्टी देऊन जमणार आहेत का. मुलींनाही मिळाल्या पाहिजे ना. तुम्ही आरक्षण द्या. आम्ही आमच्या भावाच्या खांद्याला खांदा लावून हे सगळं आम्ही मिळवू. आम्हाला आमचा तो अधिकार आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये इक्वेलिटी बिफोर लॉ सगळ्यांसाठी इक्वल लॉ आहे हो. मग आम्हाला आरक्षण देताना आमच्या समाजासाठी का नाहीये. एक आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही सांगतात की याच्यातला सगळ्यात महत्वाचा आरक्षणाचा भाग आहे तो म्हणजे शिक्षण. आणि मुलींसाठी शिक्षण जे आहे ते स्वतंत्रतेचं दालन आहे असं म्हणायला अगदीच हरकत नाही. ती एक खिडकी आहे, तो एक दरवाजा आहे जो आपला विमेन एम्पॉवरमेंट कडे किंवा सक्षमतेकडे जाऊ शकतो. तर स्वाती जेवढं तुम्ही मला सांगताय त्याच्यानुसार असं लक्षात येत आहे की हे सगळं तुम्ही मुळातच शिक्षणासाठी करताय. माझं काही चुकत असेल तर तुम्ही नक्की त्याला करेक्ट करा. पण एक आणखीन या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो की एवढी मोठी खदखद ही मराठा समाजामध्ये आहे, अगदी तरुणांमध्ये आहे. आपण बघतोच आहे म्हणजे रस्त्यावर जेव्हा हे उतरतायत ज्या पद्धतीनं सगळीकडे बोललं जात आहे, ज्या पद्धतीनं त्याच्यावर भाष्य केलं जात आहे
सगळे पॉलिटिकल नेतेही थोडीशी का होईना पण संवेदनशीलता दाखवतायत. अशा या थोडी सगळ्या दाखवताय ताई समाजामध्ये सगळ्या. सॉरी मी इंटरप्ट करते. सगळे पॉलिटिकल थोडीशीच संवेदनशीलता दाखवत आहे. अजून थोडी जास्त दाखवली ना तर मराठा समाजाच्या पदरात काहीतरी पडेल. आज आमचा भाऊ मनोज भाऊ तिथे, ताई विचार करा, आपल्याला जेवायला तासभर उशिरा मिळालं, पाणी प्यायला जर का 2-3 तास नाही मिळालं तर आपल्या जीवाचे काय हाल होतात. आज 7वा-8वा दिवस आहे, बिचारा तिथे पडू नये. त्याच्या जीवाला जर काही झालं तर त्याच्या कुटुंबाला कोण आहे? त्याची बायको बघितली आपण मीडियावरती, त्याची मुलगी. ठीक आहे, उद्या असं होऊ नये, पण त्या बिचाराला जर काही झालं, मराठा समाज असेल त्याच्या मागे, पण त्याच्या कुटुंबातली त्याची जागा कोणीही भरून काढू शकत नाही. कोणीच अगदी भरून काढू शकत माणसाची नाही. जागा मग आज अगदी आज 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 त्या माणसाला हालता येत नाहीये. आणि कशाची वाट बघताय तुम्ही? वाट कशाची बघताय? त्याच्या मरण्याची का आमच्या अंत पाहण्याची? का तुम्ही आम्हाला कसं तारीख 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 देताय? हे म्हणजे काय खेळ काय लावलाय तुम्ही? आणि ताई फार नशीबवान आहे महाराष्ट्र. याच्यामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार आहेत, बीजेपीचे देवेंद्र फडणवीस आहेत आणि शिवसेना गटाचे एकनाथ शिंदे आहेत. हे तिघं मिळून म्हणजे कधी नाही एकत्र येणारे 3 डोक्याचे 3 लोक एकत्र येऊन सरकार चालवू शकतात. तर ही 3 लोक आरक्षण का नाही देऊ शकत? यांना विरोध कुणाचा असणार? कुणाचाच विरोध नसताना उरलंच नाही ना खाली कुणी स्ट्रॉंग विरोध करणार आरक्षणाला. हा, आरक्षणाची प्रोसेस आरक्षण देण्याची थोडी आहे कठीण, परंतु मनावर घेतलं तर कुठलंच कठीण नाही हो. विरोध करणारा विरोधकच नाही आहे, यांना सगळं त्यांचं आहे. मग मराठा समाजाला का देत नाहीत? हे हेतुपूर्वक टाळतात. मी त्याच प्रश्नाकडे ऍक्च्युली येणार होते की या आधीही खरं तर मराठा समाजाचे नेते हे नेतेगिरी करत होते. असं असतानाही या समाजाची खदखद जी आहे, मग ती सामान्यांची असो, शेतकऱ्यांची असो, यांची व्यथा जी आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येण्याआधी ती ओळखली का गेली नाही असं तुम्हाला वाटतं? कारण नेतेही मराठीच आहेत. म्हणजे आपण कसं असतं हे ना ताई? आपण येस 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 येस. जातीनुसार कुणावर सोडू शकत कसं आहे नाही. माहिती का? नाही, जातीनुसार तर फोडू शकत नाही, पण कसं आहे ना, हा आपला माणूस आहे, आपल्यासाठी काही ना काही करण. ह्या असे इतके दिवस मराठा समाजाचे लोक थांबले, मराठा समाज थांबला. अरे हे आपलेच आहेत, हे मंत्री आपलेत, हे आमदार खासदार आपलेत. परंतु ताई एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मराठा समाज आता हे ओळखून चुकलाय, त्याला हे कळून चुकलंय की आता आपलेच आपले नाहीयेत, आपलेच आपले नाहीयेत आता. म्हणून तर आता म्हणजे हे का, मी मराठा समाजाने हे नुकसान केलंय मी हे म्हणत नाही. हा, मराठा समाजाच्या नावानं कुणी ना कुणी करतंय, पण मराठा जे नेते आहेत हा, त्यांना पण आता हे कळून चुकले. आपण ज्यांच्या वोटिंग वरती, ज्यांच्या जातीच्या सर्टिफिकेट वरती इतक्या वरती आलो ना, तीच लोक आता आपल्याला पाडणार आहेत. मराठा समाज आता मराठा नेत्यांच्या सोबत मुळीच नाहीये. काय केलं ह्या नेत्यांनी? काहीच केलेलं नाहीये. 132 जण आहेत, त्यातली 100 जण किंवा मी म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी जर का एकनाथ शिंदेची कान खायला जर सुरुवात केली ना, तर ह्यांना आरक्षण द्यावंच लागेल. पण कुणाला हालायचंच नाहीये. आणि बोलतात स्टेटमेंट कसं देतात, थोडीशी संवेदनशीलता कशी दाखवतात की बाबा आपला मतदारसंघातला मराठा समाज कसा आपल्यासोबत राहील आणि आपण बोलताना इतर समाजाच्या कशा भावना दुखावल्या जातील. अहो आता काही राजकारण इलेक्शन वोटिंग जवळ नाही आलं की तुम्ही तशा प्रकारचं स्टेटमेंट देताय. तुम्ही आता आमच्या सोबत किती स्ट्रॉंगपणे उभा आहात आपल्या समाजासोबत, हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि मी स्पष्ट सांगते, कुठला पण मला एक नाही फक्त 5 मराठा नेते सांगा, आजी माझी असो किंवा करण मधले असो, ते ठामपणे म्हणतात की मराठा आरक्षण हे मराठ्यांसाठी फार गरजेचं आहे. सत्तेमधल्या, ते सत्तेत नसतात ते नेहमीच या विषयासोबत असतात, पण सत्तेमधले असे 5च कोण आहेत लोकनेते, लोकप्रतिनिधी जे मराठा आरक्षणासाठी तळमळीने, मी म्हणत नाही की राजीनामा द्या, राजीनामा दिल्यावर स्वीकारायला पण फार वेळ लागतो. आणि मराठा समाजाला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात की कुठला लोकनेते, कुठला लोकप्रतिनिधी हा आमच्यासोबत आहे आणि कुठला नाही. म्हणून तर गावोगावी या लोकांना बंद केलेलं आहे. आता सगळ्यांना वाटतं आम्ही लोकप्रतिनिधी काय लोकांचेच तर तुमचेच, कशाला आम्हाला बंद करता? अहो बंद करणार ना, तुम्ही आमच्या आरक्षणासाठी काय करताय? काहीच करत नाहीयेत ना. आणि काही जर केलं असताना तर आज तुमच्या माय माऊलींना, तुमच्या मतदारसंघातल्या माता भगिनींना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती. आणि ओळखून ताई, मराठा समाजाने हे ओळखून सोडलंय, कुठल्याच राजकीय पक्षातला नेता हा आता आमचा नाही. एक तर मराठा समाज कुणाचं नेतृत्व स्वीकारत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पहिल्यांदा मराठा समाजाला प्रामाणिक नेतृत्व मिळालेलं आहे, ते म्हणजे मनोज भाऊंच्या रूपांमध्ये. मनोज भाऊंचा शब्द हा मराठा समाजासाठी शेवटचा शब्द असतो, आहे आणि राहील. मनोज भाऊ म्हटले कुठली जाळपोळ नको, जाळपोळ थांबली. मी म्हणत नाही की मराठा समाजाने केली, मराठा समाजाच्या नावानं कुणीतरी केली असेल, परंतु आमचं प्रामाणिक नेतृत्व सरकारने हिरावून घेऊ नये, आमच्या मनोज भाऊंचा सरकारने अंत पाहू नये. आणि मनोज भाऊंचा अंत म्हणजे असा, हे बघा
सरकारला असं वाटत असेल ताई, मी तुमच्या माध्यमातून प्रखरपणे सांगते की आपण हे असंच उपोषण राहू देऊ आणि मनोज भाऊचा काटा काढू उपोषणाच्या नावानं. सरकार हे विसरतंय. एक मनोज भाऊ तुम्ही आमच्यातनं जर का हिरावून घेतला तर प्रत्येक मराठ्यांच्या मनातला, 1 कोटी मराठ्यांच्या मनातला, प्रत्येकाच्या मनातला मनोज जरांगे जागा होईल आणि सरकारला ते पेलवणार नाही. अगदीच खरं तर मी तेच सांगते की या समाजाची मुळात असलेली खदखद हे ओळखण्यासाठी राजकीय नेते जे आहेत ते असफल ठरलेले आहेत हे यावरनं किमान आपण निष्पन्न नक्कीच काढू शकतो. एवढ्या मोठ्या संख्येनं हा समाज असताना या समाजातली अस्वस्थता जी आहे ती ओळखण्यासाठी मात्र हे नेते जे आहेत, जे आपण पॉलिसी मेकर्स आहेत, हेही असफल ठरलेले आहेत. याची कारणं मीमांसा काय असेल यार मला वाटतं त्याच्यासाठी एक वेगळा शो आपल्याला अरेंज करायला लागेल. पण एक आहे की जेव्हा आपण आरक्षणाबद्दल बोलतोय तेव्हा आरक्षणाबरोबर या सगळ्या आरक्षणामधनं महिला आणि मुली यांना वेगळं काढून बघता येणार जरी नसलं तरी महिलांसाठी आणि खास करून ग्रामीण भागातल्या मुलींसाठी शिक्षण असेल, नोकरी असेल, याच्यामधली एक हमी आहे. हमी म्हणता येईल किंवा एक विश्वास म्हणता येईल की माझं शिक्षण झाल्यानंतर मला माझ्या निर्णयाचं स्वातंत्र्य मिळणार आहे. हा विश्वास जो आहे तो देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या पद्धतीने स्वातीने सांगितलं त्या पद्धतीनेच की केवळ एक मुलगी शिकली तर ती स्वतः शिकत नाही, पुढच्या अनेक पिढ्या ती घडवते. त्यामुळे हे शिक्षण आणि त्याबरोबरीनं या शिक्षणाबरोबरच मुलींना एक प्रकारचा विश्वास देणं की हो तुम्ही या फ्लो मध्ये आहात आणि आम्ही तुम्हाला सामावून घेतोय, याची नितांत आवश्यकता आहे. आणि इंटरनेट हा बोला बोला हॅलो, बोला. एक मध्ये इंटरप्ट करते मी, विषयांतर नाही आहे परंतु मला असं या माध्यमातून सांगायचंय की ताई घर चालवताना प्रत्येक वेळेस आपण पुरुष प्रधान संस्कृतीत राहतो, वाढत आलेलो आहोत. तर इथे कमवणं आणि घर चालवणं ही जबाबदारी फक्त पुरुषांवरती आहे. मराठा समाजातल्या जर का मुलींना आरक्षणाच्या माध्यमातून संधी मिळाली तर मला असं वाटतं ती सुद्धा कुटुंब प्रमुख बनेल आणि हा फार मोठा इतिहास असेल. हा आता आपण 21व्या शतकात जगतो तर आहे तिथे पण महिला कुटुंब प्रमुख, परंतु आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणातनं आणि नोकरीतनं जर का तिला संधी मिळत असेल तर मला असं वाटतं संसाराचा म्हणा किंवा समाजाचा गाडा हे दोघांवरती जबाबदारी येईल आणि कुठेतरी तिला स्वतःचं नेतृत्व आणि स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी खूप मोठं व्यासपीठ मिळेल. आणि याचा मी म्हणते की फक्त पुरुषांनीच सगळ्या गोष्टी करत राहिल्या तर महिलांमध्ये जी टॅलेंट आहे, महिलांमध्ये जी स्किल आहे ती बाहेरच येत नाहीये आणि ती बाहेर येण्यासाठी खूप मोठी ही संधी असेल स्पेशली मराठा मुलींना. आणि मला असं वाटतं की जर का एका कुटुंबाचा डेव्हलपमेंट झाली आणि तर त्या समाजाची होईल, त्या समाजाची झाली तर त्या राज्याची होईल आणि राज्याची झाली तर डेफिनेटली राज्याची होईल, देशाची होईल. तर मला असं वाटतं मराठा मुलींना संधी दिली पाहिजे इक्वल येण्याची. त्या शिक्षणात येत आहेत पण त्या नोकरीत येत नाहीये आणि त्या नोकरीत येत का नाहीये तर त्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. आणि काही आवर्जून अजून एक मुद्दा मला मांडायचा आहे. एक तर मला असं वाटतं जी मराठवाड्यात स्पेशली मराठवाड्यातल्या मुलांबद्दल मला बोलायचंय. एखाद्या शेतकऱ्यानं स्वतःचं आयुष्य शेतीमध्ये घातलेलं असतं, त्याला कष्ट, त्याने सगळ्या गोष्टी, सगळा उन्हाळा पावसाळा हिवाळा वातावरण त्यानं पाहिलेलं असतं. साहजिकच एका मुलाला, एका बापाला असं वाटतं की आपल्या मुलाने भविष्यामध्ये आपल्यासारखं कष्ट करू नये. त्यामुळे तो जन्माला येणाऱ्या बाळाबद्दल खूप सारी स्वप्न पाहतो. मुळात तर त्याची स्वप्न पूर्ण झालेली नसतात खूप काही कारणांवरनं. जेव्हा तो त्याच्या मुलाबद्दल स्वप्न पाहतो तो होईल तेवढा त्याला शहरी भागात शिकायला पाठवतो. जर एक साधं कुटुंब 1-2 एकर वालं किंवा ज्यांना शेती नाहीये, जे रोजगारी मोलमजुरी करणारे मजूर आहेत, ते जर का आपल्या मुलाला शिक्षण करण्यासाठी शहरात पाठवतात तर साहजिकच त्यांचं इन्कम खूप काही जास्त नाहीये. ते घाटातला घास काढून आपल्या मुलाला शहरी भागात पाठवतात त्याचा खर्च पुरवण्यासाठी. शहरी भागात राहायचं म्हणलं तर 2-3 हजार रुपये कमीत कमी रेंट आणि मेससाठी 2-3 हजार रुपये आणि थोडेफार बुक्ससाठी आणि थोडेफार ट्रॅव्हलिंगसाठी आपण 10 हजार रुपये मॅक्झिमम धरूयात. एक कष्टकरी शेतकरी बाप आपल्या मुलासाठी घासातला घास काढून 10 हजार रुपये महिना शहरी भागात पुरवतो. तो तिथे जाऊन शिक्षण घेतो, तो एमपीएससीची तयारी करतो आणि जेव्हा त्याला एमपीएससी मध्ये 1-2 मार्काने तो जातो तो त्या एकट्याचं स्वप्न भंग होत नाही, त्या कष्टकरी बापाचं शेतकऱ्याचं सुद्धा स्वप्न भंग झालेलं असतं. आणि आता खरी परिस्थिती अशी जेव्हा तो मुलगा वापस येतो ना, आपण कुठेतरी कमी पडलोय म्हणून मार्कांमध्ये, आपल्याला आरक्षण नाही म्हणून, धड त्याला शेती येत नाही, धड त्याला ग्रामीण भागात राहण्याची इच्छा राहत नाही आणि धड तो एमपीएससी युपीएससी कडे जाऊ शकत नाही. मग त्या मनाची होणारी कुचंबना म्हणजे तो आत्महत्येकडे जातो. आणि एका कुटुंबातल्या एखाद्या सदस्याने, युवकाने
जर का आत्महत्या केली किंवा त्याच्या वडिलांनी आपण आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अयशस्वी ठरलं म्हणून आत्महत्या केली, मला असं वाटतंय कुठेतरी सरकार या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे. त्यामुळे घासातला घास काढून शिकवणाऱ्या मायबापाच्या कष्टाकडे सुद्धा सरकारने लक्ष देऊन मराठा समाजाला आरक्षण तात्काळ देणं फार गरजेचं आहे. अगदीच आपण खरं तर बघू शकतो की ज्या पद्धतीनं अस्वस्थता जी आहे ती केवळ पुरुषांमध्ये आहे असं म्हणता येणार नाही. आणि या आरक्षणाचं असेल किंवा क्रांती मोर्चाचं एक खास वैशिष्ट्य म्हणायला लागेल की या आधी घरादारात डोक्याच्या पदराआड लपलेली जी महिला होती ती या निमित्ताने का होईना पण आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि ती स्वतःसाठी स्वतःच्या हक्कासाठी बोलू लागली आहे. त्यामुळे या आरक्षणाच्या आंदोलनातला हा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो मुळीच विसरता कामा नये. कारण ज्या पद्धतीने आपण बदल म्हणतोय किंवा डेव्हलपमेंट म्हणतोय यामध्ये या महिलांचा विकास होणं हेही तितकंच आवश्यक आहे. पण ज्या महिला मुली आधी स्वतःच्या हक्कासाठी बोलत नव्हत्या, ज्या समाजाच्या मुली आजही घरामध्ये केवळ स्वतःच्या समाजाच्या प्रतिष्ठेपायी लपून ठेवल्या जात होत्या, आज त्या मुली स्वतःहून रस्त्यावर उतरतायत आणि स्वतःच्या हक्काबद्दल बोलतायत. त्यामुळे या सगळ्याची नोंद जी आहे जी आहे ती राज्यकर्त्यांबरोबरही मला असं वाटतं इतर समाजानेही घेण्याची आवश्यकता आहे. आरक्षण मिळेल नाही मिळेल, मिळालं तर ते कुठल्या पद्धतीनं मिळेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतीलच पुढे काही काळामध्ये. पण याच्यातलं महिलांचं योगदान जे आहे ते मात्र विसरता कामा नये. आणि मला असं वाटतं महिला चळवळीचा हा एक महत्वाचा टप्पाही नक्कीच आहे. थँक्यू सो मच स्वाती, तुम्ही इथे आलात. आपला वेळ संपत आलेला आहे. मला शेवटी एक मिनिट घेईल फक्त मी 2016 मध्ये मला खूप चांगल्या प्रकारे मराठा समाजाचं काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा मी ते माझ्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. परंतु आता मी एक आई आहे, माझं बाळ फक्त 1 वर्षाचं आहे आणि आता इतकं मोठं आंदोलन मराठा समाजासाठी आहे आणि 100% मनोज भाऊ मराठा समाजाच्या पदरामध्ये काही ना काही पाडणारच. पूर्ण मराठा समाज त्यांच्यासोबत आहे. परंतु कुठेतरी एक मनात खंत असते की आपल्याकडे एक छोटंसं बाळ आहे आणि त्या बाळाला फक्त आणि फक्त त्याच्या आईची म्हणजे माझी प्रचंड गरज आहे. जरी मी त्याला सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर आई म्हणून माझं मन लागत नाही. परंतु माझ्या मुलाच्या भविष्यासाठी मराठा आरक्षण प्रचंड गरजेचं आहे. मी जरी या क्षणाला रस्त्यावर उतरले नसते तरी मला सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करता येतील, व्हिडिओ करता येतील याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. कारण 2016 ते 2020, 21, 22 मी काम केलेलं आहे. परंतु आता 23ला मला येता येत नाहीये माझ्या मुलामुळे. पण त्याच मुलासाठी माझा मामा म्हणजे त्याचा मामा मनोज भाऊ हा तिथे बसलेला आहे याचा मला आनंद आहे आणि माझा या मनोज भाऊंना पूर्ण पाठिंबा आहे आणि मनामध्ये खंत पण आहे की बाळ मोठं झाल्यानंतर 100% मी पहिल्यापेक्षा जास्त जोमाने त्याच्या आणि माझ्या ताकदीने रस्त्यावर उतरवेल. कदाचित तेव्हा मराठा आरक्षण हा विषय नसेल कारण तोपर्यंत सरकारने मराठा आरक्षण दिलेलं असेल. परंतु मराठा महिलांसाठी आणि महाराष्ट्रातल्या इतर जातींच्या महिलांसाठी स्वाती नकारे तुम्हाला 100% रस्त्यावरती दिसणार. तुम्ही मला संधी दिली बोलण्याची आणि माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आभारी. बोला ताई. अगदीच खरं तर जे सांगितलं जात आहे की महिला घरामध्ये आहेत तर त्या का आहेत त्याचं कारणही स्वातीने खूप व्यवस्थितपणे सांगितलंय. त्यामुळे असं मुळीच समजायचं कारण नाहीये की इथे कुठेही महिलांचा व्हॉइस नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं जरी आपण आपल्या मुलांच्या निमित्ताने घरात जरी असलो तरी आम्हालाही स्वतंत्र मत आहे. आणि स्वाती मॅक्स वुमन तुमच्या बरोबर नेहमीच आहे. मॅक्स वुमन नेहमी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातल्या कुठल्या ना कुठल्या जातीतल्या महिलांचा आवाज ओळखतं, आवाज जाणून घेतं. खूप माध्यम आहेत परंतु कुणीही हा विचार केला नाही की मराठा महिलांच्या मनामध्ये आता काय आहे. मॅक्स वुमन स्पेशली हे घेतलंय याबद्दल पूर्ण सकल मराठा समाज मॅक्स वुमनचे आभारी आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. आरक्षणाच्या मुद्द्यांचे अपडेट्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत येतच राहतील. पण या सगळ्याबद्दल आणि खास करून महिलांच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा. आणि थँक्यू सो मच स्वाती, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांबरोबर तुमची मतं जी आहेत ती शेअर केली. थँक्यू. आपण इथेच थांबूया.